नमस्कार मंडळी, मी अजय तुम्मे, माहिती अधिकार संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष तथा यशदा पुणे येथून टीचर ऑफ ट्रेनर आहे. या अगोदर माझे आपण व्हिडिओ बघितलेच असाल. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन नवीन माहिती आम्ही आपल्यासमोर घेऊन येत आहे आणि नक्कीच आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि लाभ घेऊन सरकारी कार्यालयामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व जनजागृती करत लूटमार भ्रष्टाचार थांबवण्यासाठी या माहिती अधिकार कायद्यातील तरतुदींचा तसेच यासोबत असलेले अनेक प्रकारची जी कायदे आहे, ज्या कायद्याचा अभ्यास करून अनेक वेळा आपली जी फसवणूक होते ती फसवणूक टाळावी आणि टळावी म्हणून ऑनलाईन प्रशिक्षणसुद्धा मी घेत असतो. पण प्रशिक्षणामध्ये बरीच लोक जुळत नाहीत. यासाठी म्हणून आता व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. मला वाटतं की अनेक लोकांना याचा अभ्यास नाही. बऱ्याच कार्यालयामध्ये तुम्ही जात असताना मग तुम्हाला तिथे एक नागरिकांची सनद असते. त्याचं काही ठिकाणी सनद आहे तर काही ठिकाणी मुद्दाम नाही. तर म्हटलं तर 90% ठिकाणी नागरिकांची सनद दिसत नाही. 10% ठिकाणी आहे ते पण परिपूर्ण नाही. नागरिकांची सनद का नाही? नागरिकांची सनद असली तर तुमचा काय फायदा होऊ शकतो आणि त्यांचं काय नुकसान होऊ शकतो? नागरिकांची सनद असल्यास बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्यामधून माहिती मिळत असते. आणि ही माहिती मिळाली की जे बैमान अधिकारी कर्मचारी असतात त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही. मग तुम्हाला ते टाळाटाळ करता येत नाही. म्हणून ते नागरिकांच्या संधीच्या माध्यमातून तुम्हाला जी कागदपत्रं हवी आहेत त्याचा कालावधी टाकलेला नसतो की ते सांगितले जात नाही किंवा दाखवले जात नाही. यासाठी दप्तर दिरंगाई कायदा जाणून घेण्याची आपल्याला खूप गरज आहे. दप्तर दिरंगाई कायद्यामध्ये मोठ्या प्रमाणात शासन परिपत्रकाचा उपयोग केलेला आहे, वापर केलेला आहे आणि वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. तरी पण आजतागायत या कायद्याची पाहिजे तशी अंमलबजावणी होत नाही आहे. का? तर वरिष्ठ अधिकारी हे कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कोणत्या प्रकारचं नियंत्रण यासाठी ठेवत नाही की ते स्वतःच वेळेवर येत नाही, वेळेवर हजर राहत नाही. इथला जर आपण एक कायदा असा आहे, याच्यामध्ये एक परिपत्रक आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्या कार्यालयामध्ये येऊन जेव्हा कार्यालय सुरू होते त्या ठिकाणी कोण किती वाजता आलेला आहे याची त्यांनी पडताळणी करायची आहे, तपासणी करायची आहे. जेव्हा की अधिकारीच वेळेवर येत नाही तर तो तपासणी केव्हा करणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर यासाठी आज आपण पाहणार आहोत की कार्यालयीन उपस्थितीमध्ये हे जे शासन परिपत्रक आहे, हे शासन परिपत्रक आहे 30 जून 2006. काय म्हणते हे परिपत्रक? प्रभावी व लोकाभिमुख प्रशासन व्यवस्थेसाठी प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित राहण्याविषयी व उशिराने येणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत योग्य ती कारवाई करावी याविषयी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचा संदर्भाधीन शासन परिपत्रकानुसार पुनरुच्चार केला आहे. संदर्भाधीन परिपत्रकानुसार अंमलबजावणीच्या दृष्टीने खालील सूचना विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणण्यात येत आहे. आता याच्यामध्ये कोणते आहेत? याच्यामध्ये पहिला आहे शासकीय कार्यालयाची कामकाजाची वेळ. सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक 31 ऑगस्ट 1988 अन्वये विहित करण्यात आली आहे. त्यानुसार सर्वसाधारण शासकीय कार्यालयाची कामकाजाची वेळ 9:45 ते सायंकाळी 5:30 गट अ व ब आणि क साठी अशी विहित करण्यात आली आहे. मात्र कार्यालयीन गट ड मधील कर्मचाऱ्यांची कामाची वेळ 9:30 ते सायंकाळी 6:15 अशी ठेवण्यात आली आहे. वाहतुकीच्या बारीक-सारीक विस्कळीतपणा व अन्य कारणांसाठी समय क्रमांक 1092 दिनांक 31/10/1992 परिपत्रकान्वये कार्यालयात उपस्थित राहण्याच्या विहित वेळेत 10 मिनिटाचा अवधी ग्रेस पिरियड म्हणून देण्यात आलेला आहे. त्यानुसार अधिकारी आणि कर्मचारी यांनी सकाळी उशिरात उशिरा 9:55 पर्यंत तर गट ड मधील कर्मचाऱ्यांनी सकाळी 9:40 पर्यंत त्याची उपस्थिती स्मार्ट कार्डद्वारे नोंदविणे आवश्यक आहे. म्हणजे 88चा शासन परिपत्रक आणि 92चा परिपत्रक यानुसार असं कळते आपल्याला की यांच्यासाठी वेळ निर्धारित केली होती आणि जास्तीत जास्त तुम्ही 10 मिनटं उशिरा येऊ शकता. आणि वरिष्ठ अधिकारी जर असतील तर ड सोडून, म्हणजे ड म्हणजे चपराशी येतो याच्यामध्ये, त्याच्यानंतर क्लर्क येतो, मग सेकंड क्लास आणि फर्स्ट क्लास अशा प्रकारे अ ब क ड असतं. त्यानुसार ड जो आहे त्याला फक्त 10 मिनटाचा अवधी दिलेला आहे की तो उशिरा आला तर चालेल, पण बाकीच्या 20 मिनटाच्या बरं आपला उशीर येता कामा नये. तेवढ्या कालावधीमध्ये त्यांनी उपस्थिती दर्शवली पाहिजे.
असे सूचना असताना सुद्धा ते आजतागायत पाळली गेली नाहीत, आजही पाळली जात नाही. आता तर हप्ताच झालेला आहे, किती दिवसाचा? 5 दिवसाचा. त्याच्यामध्ये पावणे 10 ते 6:15 असं यांचा ऑफिसमध्ये येण्याचा पिरियड ठरवलेला आहे. तर किती लोकांना असं वाटतं, की अधिकारी बरोबर या वेळेवर येत असतील, कर्मचारी या वेळेवर येत असतील. तुम्ही कार्यालय जर जाऊन बघितलं तर तुम्हाला दिसेल, की ही लोकं बरोबर पूर्वीच्या वेळेस 11 वाजताच येतात. आणि अधिकाऱ्याला तर काही आहेच नाही, ते अधिकाऱ्याला काय ते सही मारायचं नसते त्यांना. ते कधी आले नाही, कुठे गेले ते चालते. आणि आपण विचारायला गेलो तर म्हणतात ते दौऱ्यावर गेले. कुठल्या दौऱ्यावर गेला? दौरा देण्याची मागितली ते दिली जात नाही. ते वैयक्तिक आहे असे सांगितले जाते. मग लॉगबुक मागितलं ते सुद्धा खोटं असते. म्हणजे खूप अशा अडचणी आहेत, ज्या कायद्यामध्ये अडचणी असतानासुद्धा आणि असे परिपत्रक असतानासुद्धा कायदा कठोर नसल्यामुळे आणि कायद्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये याचा गैरवापर हे अधिकारी कर्मचारी करत आहेत. आता इथला दुसरा मुद्दा काय म्हणता येईल? संदर्भाधीन परिपत्रकातील सूचनांनुसार दिनांक 1 जुलै 2006 पासून विभागासाठी हस्तअजरी पुस्तकाचा म्हणजेच मॅन्युअल मस्तर वापर पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. अधिकारी आणि कर्मचारी यांची कार्यालयातील उपस्थितीची वेळ उपस्थिती नोंदणी कार्ड प्रणालीद्वारे म्हणजे कार्ड पंचिंग. आता हे आपल्याकडे थंब मशीन म्हणतो, त्याचप्रमाणे कार्ड पंचिंग होतं किंवा त्याच्यामध्ये आता आपण आवक जावक रजिस्टर, हलचल रजिस्टर म्हणतो, त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही किती वाजता येत आहे तर त्याच्यावर तुम्हाला स्वाक्षरी करायची आणि ती वेळ पण तिथे टाकायची आहे. पण अक्षरशः इथं यासाठी होत नाही की तिथला जो अधिकारी आहे त्या कार्यालयाचा तोच नित्यनियमाने अंमलबजावणी करत नाही कायद्याची, ते इतर काय करते? म्हणजे चोर चोराचा मौसेरा भाऊ असतो, त्याचप्रमाणे हे कार्यालयामध्ये चालत असते. नोंदविले जाणार आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयामध्ये वक्तशीर व पूर्ण वेळ उपस्थित राहण्याच्या सूचना असून त्याप्रमाणे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. आता हे कसे शोधाल तुम्ही? थंब मशीन होती, खूप चांगली होती बरं का. थंब मशीनमध्ये हे कळत होतं आपल्याला की कोण व्यक्ती किती वाजता येतं, किती उशिराने तो आलेला आहे. तर या लोकांनी त्या थंब मशीनचा सुद्धा बँड वाजवून ठेवला, फक्त काही वेळासाठी लोकांना दाखवण्यासाठी. बघा शासन किती पारदर्शक काम करायला लागलेलं आहे, किती चांगलं काम करत आहे. पण प्रशासनावर शासनाचा कोणता नियंत्रण आहे? फक्त सूचना देण्यापुरतंच, त्याच्यापुढे काहीच करायचं नाही. कोण किती वाजता येत आहे, काय करत आहे, शासनाला काय करायचं? त्यांची कामं झाली पाहिजे. तुमची आमची कामं झाली अथवा न झाली त्यांना काही देणं घेत नाही बरं का, हे लक्षात घ्या. तर यासाठी आपल्याला जागृत राहून काम करण्याची गरज आहे आणि पूर्णपणे ह्या कार्यालयीन उपस्थितीचा जो परिपत्रक आहे त्यानुसार यांच्या कामकाजाच्या वेळा आपण तपासल्या पाहिजेत. कारण आपण नागरिक म्हणून आपले ते कर्तव्य आहेत, कारण मालक आहोत आपण त्या कार्यालयाचे आणि हे सगळेच्या सगळे सेवक आहेत. या सेवकांना जाब विचारण्याचा अधिकार पूर्णपणे तुम्हाला आहे. पण आपल्यामध्ये यांनी ते एक बोर्ड लावून ठेवलेला आहे, नोटीस बोर्ड लावून ठेवले, ज्या ठिकाणी त्यांना अधिकारसुद्धा नाही, पण तिथे लावलेलं असतं की तुम्ही कार्यालयामध्ये असं केल्यास तुम्हाला अशी अशी दंडात्मक कारवाई होईल. काय गरज आहे त्याची? कोण म्हणून तुम्ही आम्हाला दंडात्मक कारवाई कराल? म्हणजे आमचे बोलण्याचे किंवा विचारण्याचे अधिकार पण तुम्ही हिसकावून घेणार का? हे लोक म्हणजे आमचे कोण मालक आहेत ना, आम्ही यांचे नोकर झालेले आहोत का? आम्ही गुलाम आहोत का? म्हणजे हे आमच्यावर दादागिरी करायची आणि ते सहन करायचं आपण. हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हे थांबण्यासाठीच या ठिकाणी आपल्या लोकांना जागृत होण्याची गरज आहे. सुज्ञ लोक जे काम चांगले करत आहेत त्या सगळ्या लोकांनी एक येण्याची गरज आहे. इथं ना जातीचा भेद पाडला पाहिजे आणि ना ऊच नीच पाडला पाहिजे, ना श्रीमंत गरीब, ना उच्च पदस्थ आणि खालचं, ह्या अशी भावना सोडून जर आपण काम केलं तर नक्कीच पारदर्शकता येईल आणि असे जे परिपत्रक आणि कायदे याची अंमलबजावणी व्हायला सुरुवात होईल. त्यासाठी तुम्हा सर्वांना एक होण्याची गरज आहे. आपल्या सगळ्यांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. तिसरा मुद्दा आहे याच्यातला, प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी त्यांची उपस्थिती नोंदविण्यासाठी कार्यालयीन प्रवेश करतेवेळी व संध्याकाळी कार्यालय सोडताना दोन्ही वेळा स्मार्ट कार्ड म्हणजे कार्ड पंच करणे आवश्यक आहे. जे अधिकारी कर्मचारी कार्ड पंच करणार नाहीत किंवा एकदाच पंच करतील अशांच्या बाबतीत संदर्भाधीन परिपत्रकातील निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल. किती चांगला आहे. तर खरंच याची अंमलबजावणी होत आहे. म्हणजे जो व्यक्ती ज्या वेळेवर तो आला आणि ज्या वेळेस तो सोडून चालला, वेळ झाली म्हणून, त्यावेळेससुद्धा त्याला हे त्या रजिस्टरमध्ये जर आता पंचिंगचा तर आहेच, दिसत नाही आपल्याला कुठंच, थंब मशीन तर राहिली नाही, मग कुठं हे हलचल रजिस्टर आहे त्याच्यामध्ये त्यांनी नोंद करायची तो किती वाजता ते कार्यालय सोडत आहे, किती वाजता तिथं उपस्थित झाला तो. आणि त्याही पलीकडे तुम्हाला एक सांगतो, एक परिपत्रक आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला नंतर सांगेन. त्या परिपत्रकानुसार असं म्हटलेलं आहे की एखादी कर्मचारी व अधिकारी आपलं कार्यालय सोडत असतील, मग तो केव्हाही सोडो, काही पण करो,
ते सोडत असताना त्यांनी हे लिहिलं पाहिजे त्याच्यामध्ये की तो कशा कामासाठी कुठे चाललेला आहे. जर तो 5 मिनिटासाठी जात असेल तरी त्याने त्या रजिस्टरमध्ये नोंद करायची आहे की मी 5 मिनिटासाठी या ठिकाणी चाललो, आणि आल्यानंतर त्यांनी नोंद करायची आहे की तो किती वाजता गेला आणि किती वाजता आलेला आहे. अशा ठिकाणी एखादा व्यक्ती 5 मिनिटासाठी गेलेला आहे आणि 5 मिनिटांनंतर जर त्यांनी 10 मिनिटं 15 मिनिटं जास्तीचे घेतले असतील तर ते त्याचे काउंट केले जातील, आणि हे काउंट केलेले जे मिनिट आहेत आणि हे महिन्यातून किंवा वर्षातून जर हे 8 तासापेक्षा अधिक निघतील तर तो एक त्याची जी रजा आहे ती रजा कमी केली जाते, आणि त्याने पूर्ण रजा घेतली असेल आणि ह्या काउंट केलेले जे आहेत मिनिट त्याच्यामधून त्याचा एक दिवसाचा पगारसुद्धा कपात करण्याचे शासनाचे आदेश आहेत. असे असतानासुद्धा आज ते होत नाही, यासारखं दुर्भाग्य नाही. चौथा मुद्दा आहे, एखादी अधिकारी कर्मचारी शासकीय कामानिमित्त कार्यालय बाहेर जाणार असल्यास, कार्यालयात उशिरा येणार असल्यास सदर कामकाजाच्या स्वरूपाची माहिती संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांना पुरेशी आधी असल्याने तशी सहमती देणारी टिप्पणी किमान 1 दिवस अगोदर आस्थापना शाखेस पाठविणे आवश्यक आहे. अन्यथा त्याच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही आणि संबंधिताच्या उपस्थितीसंबंधात समय आज्ञावलीतील नोंद ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे एखादा अधिकारी जर कुठे जायचं असेल त्याच्या 1 दिवस अगोदर त्याला ती परवानगी घ्यावी लागणार आहे, त्याला ते सांगावं लागणार आहे, आणि ताबडतोब निघून गेला तर त्याला पर्याय म्हणून जमणार नाही, किंवा त्याच्यानंतर जर त्यांनी मागितले तर ते ग्राह्य धरले जाणार नाही आणि ते त्याचा दोषी असेल, ते चूक असेल. 5वा मुद्दा आहे, अगदी अपवादात्मक अशी पूर्वानुमती पूर्वसूचना देणे शक्य झाले नाही तर अधिकारी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित झाल्याच्या दिवशी आस्थापना शाखेस अनुपस्थितीबाबत लेखी कळवेल. म्हणजे एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती कुठे निघून गेला असेल कर्मचारी आणि तिथे त्याला अत्यावश्यक काम आलं असेल, अशा वेळेस त्यांनी लेखी स्वरूपामध्ये कळवलंसुद्धा पाहिजे. आजकाल तर मोबाईलचा जमाना आहे, पूर्वी तर ते पण नव्हतं. पण मोबाईलच्या माध्यमातून तर व्हॉट्सअप जसं लिगल केलेलं आहे त्या माध्यमातून सुद्धा ते कळवू शकतात आणि सांगू शकतात की मला या कामानिमित्त मी इकडे असल्यामुळे मला लेट येऊ शकतो. आपण एक व्हिडिओ पाहिला असेल बरेच दिवसापासून त्या खोत यांचा, की त्याच्यामध्ये एक अधिकारी आहे, तो कधी गेला तर भेटतच नाही, म्हणजे दौऱ्यावर गेला. हे असंच चाललेलं आहे, मनमानी करतात. बी ऑफिसमध्ये जर गेला असेल तुम्ही पंचायत समितीला तर तुम्हाला दिसेल की तुम्ही विचारलं कुठे गेले तर साहेब दौऱ्यावर गेले, पण कुठल्या दौऱ्यावर गेलेत काहीच माहीत नाही. आणि मी जेव्हा तपासणी केली याच्यामध्ये ते दौऱ्यावर काही जात नाही, घरी जाऊन मस्त आराम करतात. आणि कामकाज काहीच नाही ना, फक्त सह्या करायच्या असतात, दुसरं काय. आणि तपासणी करण्याची गरजच नाही. का गरज नाही? कारण त्या चिरीमिरी जे काही असेल ते त्यांच्या हातामध्ये येते ना, पण त्यांना ते करावंसं वाटत नाही. तर हे कार्यालयीन उपस्थितीचा जो शासन परिपत्रक आहे यानुसार जर आपण जातीने लक्ष दिलं तर आपल्याला लक्षात येईल की हे लोक कामचुकार, कायद्याच्या नियमांचा कसा भंग करतात, कायद्याची अंमलबजावणी न करता मनमानी कारभार करत फक्त पैसे मिळावेत या उद्देशानं काम करणारी जी यंत्रणा बसलेली आहे त्या यंत्रणेला वेठीस धरायचं असेल आणि आपल्या सगळ्यांना हे त्यांच्याकडून कामं करून घ्यायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एक व्हावं लागेल. तो सांगते तर तो शहाणा, मी सांगतो तर मी शहाणा, ही जी भूमिका आहे ती आपल्याला सोडावी लागेल आणि सगळ्यांना एकवटून एकनिष्ठीने काम करावं लागेल. म्हणून म्हणतो, शब्द हे गोड असावे, आवाज हा प्रिय असावा, तुम्ही दिसाल ना दिसाल पण तुमच्या गुणांचा उजेड असावा. हीच शुभेच्छा माझी तुम्हा सर्वांना. तुमचा आजचा दिवस आणि येणारा प्रत्येक दिवस हा शुभ असावा. केल्याने होत आहे, आधीच केल्याची पाहिजे असे म्हणतात. तर आपण आजपासून सुरुवात करू शकतो, आत्तापासून सुरू करू शकतो. आणि जर का तुम्हाला कुठल्या अडचणी आल्या, काही जर तुम्हाला समस्या वाटल्या, यातलं काही तुम्हाला समजलं नसेल तर मला नक्कीच कॉल करू शकता. माझा नंबर आहे 97 64 48 66 39. दुसरा आहे 95 18 322 716. ही 2 नंबर माझी आहे. दोन्ही नंबर व्हॉट्सअप आहे. केव्हाही तुम्ही मला कॉलिंग करू शकता, मला विचारू शकता. रोज मी 1 दिवसाआड ऑनलाईन प्रशिक्षण घेतो. माझं माध्यम तेच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत कायद्याची माहिती व्हावी. कायद्याची माहिती होऊन ते कुठेही त्यांची फसगत होऊ नये, कोणीही त्यांना फसवू नये. व त्यांची आज आपण मेहनत करतो, दिवसभर राबतो. आपले आईवडील आपल्यासाठी कष्ट करतात आणि आपल्या कष्टाचा पैसा या बेईमानांच्या खिशात जायला नको, म्हणून माझी ही धडपड चाललेली आहे. कितींना ते चांगली वाटते, कितींना वाईट वाटते मला नाही माहीत, पण माझं जे काम आहे लोकांना देण्याचा, काहीतरी मला देता येईल ते ज्ञान आहे आणि ते कायम मी देत राहीन. ज्याला घ्यायचं आहे ते नक्कीच स्वीकार करतील, ज्यांना नाही घ्यायचं आहे त्यांना काही उपाय नाही आणि त्यांना कोणी बळजबरी पण करत नाही. धन्यवाद मित्रांनो.